नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मुरमुऱ्यामध्ये अंडी घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल. चला तर मग मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ जरासुद्धा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे. वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला एका बाउलमध्ये 1 वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत. आपल्या घरामध्ये मुरमुरे असतात, नरम पडलेले मुरमुरे वापरले तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे आपल्याला 2 अंडी व्यवस्थित अशी फोडून घ्यायची आहेत. आता ही फोडून घेतलेली अंडी आपल्याला मुरमुऱ्यामध्ये घालायची आहेत. दोन्ही अंडी आपण आता मुरमुऱ्यामध्ये घालूयात आणि सर्व व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. अंडी याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहेत. मुरमुऱ्यापासून तुम्ही बरेच पदार्थ बनवले असतील, परंतु हा पदार्थ कधीच बनवला नसेल. पहिल्यांदाच मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यामुळे आताच व्हिडिओला लाईक करून घ्या आणि घरगुती भोजन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. तर आमचं छोटंसं बेबी आहे बबू, आणि त्याचं असं मध्ये मध्ये चालू असतं. जेव्हा पण मी रेसिपी बनवते तेव्हा ह्याचं मध्ये मध्ये चालू असतं. तुम्ही ते हात बघू शकता. तर त्याचं हे ओढायचं वगैरे काम चालू आहे. असं व्यवस्थित असं आपण अंडे मिक्स करून घेतले. तर याच्यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या, जसे की मी यामध्ये घातलेला आहे बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या युनिक आणि पौष्टिक रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. तर पहा, आता आपण मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. बेसन पीठ घातल्यामुळे आपल्या या पदार्थाला खूप छान असं बाइंडिंग येतं. नाही घातलं तरीसुद्धा चालेल. इथे 1 चमचा बेसन पीठ घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. इथे आपलं अंडी आणि मुरमुऱ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता गॅसवरती लगेचच पॅन ठेवायचं आहे. पॅन व्यवस्थित गरम झाला की त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. तयार केलेलं अंड्याचं मिश्रण म्हणजे मुरमुऱ्याचं मिश्रण आपल्याला तव्यावरती घालायचं आहे आणि आता याला अलगद असं पसरवून घ्यायचं आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं याला पसरवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपण ह्या मुरमुऱ्याचा पराठा बनवतोय. मुरमुरे आणि अंडी वापरून पराठा बनवत आहोत. याला तुम्ही ऑमलेट म्हणू शकता किंवा पराठा म्हणू शकता. छान व्यवस्थित असं याला पसरवून घ्यायचं आहे. गॅस मध्यम ठेवायचा. तर हे पराठे किंवा ऑमलेट चवीलाही खूप भारी लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि पोटभरीचं बनतं. व्यवस्थित असं पसरवून घेतलं की याला वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक 3 ते 4 मिनिटानंतर याला पलटी करून घ्यायचं. वरची बाजू जराशी कोरडी झाली की तेल लावून घेऊया आणि आता आपण हे पलटी करून घेऊया. पाहू शकता, खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला असंच भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने आपण याला अलटी-पलटी करून व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. मस्त असा इथे आपला मुरमुऱ्याचा पराठा तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने आपण उरलेले सर्व पराठे बनवून घेऊया. तर आपल्या इतक्या साहित्यांमध्ये 2 पराठे तयार होतात. बरेच वेळा पहा, आपल्या घरामध्ये मुरमुरे शिल्लक राहिलेले असतात. मग त्यापासून तुम्ही मस्त हा पराठा बनवू शकता. नरम पडलेले मुरमुरेसुद्धा असतात, तर ते वापरले ना तरीसुद्धा चालतात. आता सर्व मिश्रण पहा असं पॅनवरती घालायचं, अलगद हाताने पसरवून घ्यायचं. अगदी झटपट असे आपले हे पराठे तयार होतात. पोटभरीचे सुद्धा आहे. लहान मुलांना सुद्धा तुम्ही हा पराठा नाश्त्यासाठी देऊ शकता. दोन्ही बाजूने याला तेल किंवा तूप लावून छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे खूप छान असे भाजले जातात. प्रोटीनयुक्त सुद्धा हा पराठा आहे. तुम्ही सुद्धा असे अंड्याचे पराठा नक्की बनवून पहा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल याची मला खात्री आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन असेल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. तुम्ही उरलेल्या मुरमुऱ्यांपासून काय बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मी सुद्धा मुरमुऱ्याची नवीन रेसिपी तुमच्यासोबत घेऊन येईल. पहा, अगदी मस्त मऊ असे आपले हे मुरमुऱ्याचे पराठे किंवा ऑमलेट झालेले आहेत. याला तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता. खूपच भन्नाट लागते. तुम्ही सुद्धा एकदा असा पराठा नक्की बनवून पहा. तुम्हाला हा पराठा आवडेल याची मला खात्री आहे. चला तर मंडळी, भेटूया आपण आपल्या अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहिला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.
चला तर मग मंडळी, बाय बाय.